मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आज मी आणि माझा पूर्ण परिवार, आमचं सहकुटुंब हे सगळेजण आम्ही गिरडला म्हणजे आमचे जे कुलदेवता आहे तिथं जाऊन राहिलेलो आहोत। तर पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ हा पहा आणि आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवांश आणि माझी तयारी झालेली आहे। आम्ही गाडीची वाट पाहत होतो तर गाडी सुद्धा आलेली आहे। मी आरतीचं ताट शिवांशच्या पप्पाला दिलं। आता त्यांनी गाडीची पूजा करून राहिलेली आहे। कुठलाही प्रवास म्हटलं किंवा देवस्थानाकडे जायचं म्हटलं तर गाडीची पूजा तर करावीच लागते। तर पूजा झालेली आहे। आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि गाडीमध्ये बसल्यानंतर जो प्रवास करायची सुरुवात केलेली होती ती खूप छान वाटत आहे। काकू आहे साईडनं बसून आणि मागेही बसलेले आहेत। माझी लहानबाई आहे, जाऊ दीर हे सगळेजण बसून राहिलेले आहे। प्रवास करायला मला खूप जास्त आवडते। मला खूप आवडते। माझं हे फेवरेट हॉबी सारखं आहे। आणि कुठे पण जायचं म्हटलं तर तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवांशचे पप्पा हे कानामध्ये हेडफोन टाकून मस्त गाणे ऐकून राहिलेले आहे आणि जवळपास आम्ही गिरडला पोहोचलेलोच आहोत। मस्त पहाडी एरिया आहे आणि आजूबाजूला झाडं सुद्धा आहे। वातावरण खूप छान वाटून राहिलेलं होतं आणि सकाळला पाऊस सुद्धा येऊन गेलेलं होतं तर गारवा होता वातावरणामध्ये। आणि जस्ट पोहोचलेलो आहोत गिरडला आणि तुम्ही पाहू शकता इथं उन्हाचा तडाखा आहे। आम्ही झाडाच्या खाली थांबलेलो आहोत। सगळीकडे पेंडाल दिसून राहिलेले आहे आणि मस्त छान इथं सजलेला आहे। आम्ही खालच्या जो दर्गा आहे तिथं थांबलेलो आहोत आणि हा जो खालचा दर्गा आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की डोक्यावरती मी घुंगट सुद्धा घेतलेला आहे की कारण की आतमध्ये असंच प्रवेश ते करू देत नाही। त्यानंतर आतमधला जो हा दर्गा आहे त्यांचं मी दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता वरच्या टेकडीवरच्या दर्ग्यावरती आलेलो आहोत। त्यामध्ये आम्ही चुलीसाठी काड्या वगैरे आणलेल्या होत्या तर चूल लावून घेतलेली आहे। विटा त्यांच्याकडूनच होत्या। त्यानंतर काकू आणि आई ह्या मस्त मलिंद्यासाठी पोळ्या बनवून राहिलेल्या होत्या। मामाजींनी आम्हाला चहा पाजलेला होता तर चहा सुद्धा मी पिऊन राहिलेली आहे आणि मला खूप छान वाटून राहिलेलं होतं। आणि मसाला भात करायचा होता तर त्यासाठी मी तांदूळ धुवून घेऊन राहिलेली होती आणि बाकी सगळेजण काकू वगैरे पोळ्या करण्यातच बिझी होते। तर हा जो दिवस आहे मी कधीच विसरणार नाही कारण की आज शिवांशचा नवस होता आणि त्यामुळे माझं मन खूप छान वाटत होतं। आणि मामी आता मसाला भात करून राहिलेला आहे तर त्यांनी मस्त पैकी तडका मारलेला होता। शिवांश गाडीसाठी हट्ट करत होता। त्यानंतर आम्ही सगळेजण खिचडा मलिंदा झाल्यानंतर आम्ही आतमध्ये जो टेकडीवरचा जो दर्गा आहे त्यामध्ये प्रवेश करायचं साठी उभे होतो इथं। तर मग एक फोटो सेशन झाला शॉर्ट मध्ये आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहे। तर आतमधला जो व्ह्यू पाहू शकता ना तुम्ही खूप मस्त आहे। मस्त अशी भरमसाठ इथं जागा सुद्धा आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येतात, स्वयंपाक करतात, नवस फेडतात आणि तुम्ही पाहू शकता की ही जागा इथलं जे देवस्थान आहे हे खूप नावाजलेलं आहे। त्यामध्ये इथं माकडांची वानरांची सेना सुद्धा आहे आणि माकड तर इथं राहतातच। त्यामध्ये जर आपल्याकडे जर काही खाऊ असेल तर ते झपाट मारून खाऊन घेत असतात। त्यानंतर मलिंदा झालेला आहे, पोळ्यांचा असते तो मलिंदा असते आणि खिचडी हे मुंगाच्या डाळाची खिचडी असते। तर तो प्रसाद आम्ही आमच्या देवस्थानामध्ये कुलदेवताला चढवत असतो। त्यानंतर प्रसाद होऊन झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा थोडा प्रसाद खायला घेतलेला होता। त्यानंतर टेकडीवरचा व्ह्यू कसा दिसते हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो। तर इथल्या ज्या पायऱ्या आहे वरून तर खाली उतरायसाठी ह्या पायऱ्या भयंकर दिसून राहिलेल्या होत्या आणि वरचा जो तुम्ही व्ह्यू पाहू शकता खालची जी छोटे इथं घरं आहे ते दिसून राहिलेले आहे। आणि त्यानंतर इथे एक मोठा असा तलाव सुद्धा आहे, तळ सुद्धा आहे ज्यामध्ये मस्त असे कासव आहे वेगवेगळ्या रंगांचे। त्यामध्ये मला फक्त त्याचे चेहरेच पाहायला मिळाले। आता मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही कारण की ते लवकरच आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये चालले जातात। आता सगळेजणांनी कासव वगैरे पाहिल्यानंतर आता परत जाऊन राहिलेले आहे। करणार आहोत। जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आमची पूजा आणि जेवण सगळं झालेलं आहे। आता आम्ही घराकडे निघून गाडीमध्ये जाऊन राहिलेलो आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।